मित्रांनो, दररोज हजारो लोक ऑफिस, कॉलेज किंवा नोकरीसाठी घरापासून दूर राहतात. त्यांना एकच समस्या असते, चविष्ट, स्वच्छ आणि घरगुती जेवण कुठे मिळेल. आणि हाच प्रश्न अनेक लोकांसाठी लाखोंचा व्यवसाय बनला आहे. काही लोकांना फक्त स्वतःच्या घरच्या स्वयंपाकातून सुरुवात केली आणि आज त्यांच्याकडे शेकडो टिफिन ग्राहक आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत टिफिन व्यवसाय कसा सुरू करायचा, किती गुंतवणूक लागते, किती नफा मिळतो, ग्राहक कसे मिळवायचे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, टिफिन व्यवसाय म्हणजे ग्राहकांना दररोज ताजे, स्वच्छ आणि घरगुती जेवण वेळेवर पोहोचवण्याची सुविधा. मित्रांनो, आजच्या धक्काबुक्कीच्या जीवनात अनेकांना रोज स्वयंपाक करणे शक्य नाही, त्यामुळे ते मासिक टिफिन सेवा घेत असतात. मित्रांनो, या व्यवसायाची सर्वात मोठी खासियत म्हणजे दररोज नियमित ग्राहक या व्यवसायात असतात. मित्रांनो, नियमित उत्पन्न तुम्हाला या व्यवसायातून मिळू शकते. भारतात टिफिन व्यवसायाची मागणी मित्रांनो का वाढत आहे? आज भारतात लाखो विद्यार्थी, नोकरी करणारे, बॅचलर, हॉस्पिटलमध्ये नातेवाईक, ज्येष्ठ नागरिक टिफिन सेवांवर अवलंबून आहेत. मागणी वाढण्याची काही कारणे: घरगुती जेवणाची गरज, बाहेरच्या तेलकट अन्नांचा कंटाळा, वेळेची कमतरता, वाढती शहरे, वर्किंग कपल्स ची संख्या वाढणे. यामुळे हा व्यवसाय मित्रांनो वर्षभर चालणारा व्यवसाय ठरतो. आता हा व्यवसाय कोण करू शकतो? तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वयंपाकांची आवड असेल किंवा तुमच्या घरात कोणी चांगला स्वयंपाक करत असेल तर तुम्ही हा व्यवसाय सहज करू शकता. हा व्यवसाय गृहिणी करू शकतात, महिला बचत गट मिळून हा व्यवसाय करू शकतात, बेरोजगार युवक करू शकतात. या व्यवसायासाठी मित्रांनो किती गुंतवणूक लागते? तर सुरुवातीला मोठे हॉटेल किंवा दुकान घेण्याची गरज नाही. मित्रांनो, आपण घरातून देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आपल्या घरी गॅस असतो, इतर भांडी वगैरे सर्व असल्यामुळे खर्च अतिशय कमी येतो सुरुवातीला. मित्रांनो, तुम्हाला डबे, पॅकिंग, साहित्य, किराणा माल, डिलिव्हरी बॅग यासाठी साधारणतः 10-20 हजारापर्यंत सुरुवातीला खर्च पुरेसा आहे. प्रारंभिक गुंतवणूक तुम्हाला एवढी लागू शकते. तुमच्या प्रमाणावर खर्च कमी जास्त तुम्ही करू शकता. सुरुवातीला किती ग्राहक पुरेसे आहेत? तर अनेक जण पहिल्या दिवशी तुम्हाला वाटते की 100 ग्राहक शोधण्याचा प्रयत्न करतात, पण ती मोठी चूक आहे. या व्यवसायात सुरुवातीला 20 ते 25 नियमित ग्राहक मिळाले तरी ते उत्तम आहे. जर एका टिफिन मागे 80-120 दर असेल तर नियमित ग्राहकांच्या आधारावर व्यवसाय हळूहळू वाढवता येतो. मित्रांनो, या व्यवसायात ग्राहक फक्त जेवण विकत घेत नाही, तो विश्वास विकत घेतो. जर जेवण रोज ताजे असेल, चव कायम असेल, जेवण वेळेवर पोहोचत असेल आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाईल तर ग्राहक वर्षानुवर्षे तुमच्याकडे राहू शकतो. मित्रांनो, टिफिन व्यवसाय सर्वात महत्वाच्या म्हणजे मेनू आहे. मित्रांनो, अनेक जण रोज त्याच भाज्या देत असतात, त्यामुळे ग्राहक काही दिवसांनी कंटाळतो आणि दुसरी टिफिन सेवा सुरू करतो. म्हणून आठवड्याचा मेनू आधीच ठरवलं पाहिजे. मित्रांनो, अनेक नवीन व्यवसाय खूप कमी दर ठेवतात आणि नंतर त्यांना तोटा होतो. मित्रांनो, किंमत ठरवताना तुम्ही कच्चा माल, गॅस, पॅकेजिंग, डिलिव्हरीचे कामगार, तुमचा नफा, तुमच्या परिसरातील स्पर्धकांचे दरही तपासले पाहिजेत. त्यानुसार योग्य किंमत तुम्ही ठेवली पाहिजे. ग्राहकाला फक्त चविष्ट अन्न नको असते, तर स्वच्छता आणि स्वच्छ अन्नही हवे असते. त्यामुळे स्वच्छ स्वयंपाकघर, शुद्ध पाण्याची सोय, ताज्या भाज्या, चांगल्या दर्जाचे तेल, हातमोजे, हेअर कॅप वापरले पाहिजे. ही शिस्त तुमचा ब्रँड तयार करते. मित्रांनो, या व्यवसायात पॅकेजिंग खूप महत्वाचे आहे. टिफिन उघडताना ग्राहकाला आनंद आला पाहिजे. मजबूत आणि लीक प्रूफ कंटेनर तुम्ही व्यवसायात वापरले पाहिजेत. डब्यावर तुमच्या व्यवसायाचे नाव, मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर लावा. यामुळे ग्राहक पुन्हा ऑर्डर देण्याची मित्रांनो शक्यता वाढते. जर तुम्ही खाद्यपदार्थांचा व्यवसाय करत असाल तर तुमची फेसायचं नोंदणी करणे फायदेशीर ठरेल. कॉर्पोरेट आणि मोठ्या ऑर्डर मिळण्यास यामुळे तुम्हाला मित्रांनो मदत होऊ शकते. या व्यवसायात कसे वाढवायचे? सुरुवातीला ग्राहक तुमच्या आसपासच असतात. मित्रांनो, मग आसपास ऑफिस असतील, बँका असतील, हॉस्पिटल, कॉलेज की हॉस्टेल असेल, औद्योगिक परिसर, बांधकाम साईट सुरू असतील तर मित्रांनो, किंवा बॅचलर राहणाऱ्या सोसायट्यांमध्ये भेट देऊन तुमच्या व्यवसायाविषयी माहिती देऊन मित्रांनो तुम्ही ग्राहक सहज मिळवू शकता. पहिल्या काही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा द्या, त्यांच्याकडून नवीन ग्राहक तुम्हाला मिळू शकतात. मित्रांनो, ऑनलाईन मार्केटिंग करा. आज सोशल मीडिया ही मोठी ताकद झालेली आहे. दररोज तुमच्या जेवणाचे फोटो, व्हिडिओ, स्वच्छ किचन, ग्राहकांचे अभिप्राय सोशल मीडियावर शेअर करा. व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवा. इंस्टाग्राम, फेसबुकवर ते व्हिडिओ तुमचे टाका. मित्रांनो, गुगलवर बिझनेस प्रोफाईल तयार करा, म्हणजे जवळचे लोक तुमची सेवा
सहज शोधू शकतील. मित्रांनो, प्रत्येक नवीन व्यवसाय सुरू करताना एक प्रश्न पडतो, हा या व्यवसायात खरंच पैसे आहेत का? होय, पण नफा तुमच्या व्यवस्थापनावर मित्रांनो अवलंबून असतो. जर तुमच्याकडे सुरुवातीला 30 ते 50 नियमित ग्राहक असतील आणि तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवले तर हा व्यवसाय मित्रांनो तुम्हाला स्थिर उत्पन्न देऊ शकतो. आता ग्राहक संख्या वाढत गेली की एकूण उत्पन्न आणि नफा देखील वाढण्याची संधीही वाढते. मित्रांनो, लक्षात ठेवा, जास्त ग्राहक मिळवण्यापेक्षा विद्यमान ग्राहक टिकवणे अधिक फायदेशीर असते. ग्राहक कायम कसे ठेवायचे? मित्रांनो, एक समाधानी ग्राहक हा तुमचा मोफत जाहिरातदार असतो. त्यामुळे रोज एकसारखी चव ठेवा, वेळेवर डिलिव्हरी द्या, ग्राहकांच्या सूचना ऐका, आठवड्यातून एकदा छोटे सरप्राईज द्या, म्हणजे जसे की तुम्ही एखादा गोड पदार्थ द्या, ताक द्या, वाढदिवस किंवा सणा. मित्रांनो, ग्राहकाला फक्त जेवण नको असते, त्याला काळजी आणि विश्वास देखील हवा असतो. या व्यवसायात मित्रांनो या 10 चुका करायच्या नाहीयेत. निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरणे, रोज चव बदलणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे, डिलिव्हरी उशिरा करणे, ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, खूप कमी दर ठेवून तोटा करणे, खर्चाची नोंद न ठेवणे, सोशल मीडियाचा वापर न करणे, एकाच ग्राहकावर जास्त अवलंबून राहणे, व्यवसाय वाढण्याचा विचार न करणे. मित्रांनो, या चुका करायच्या नाहीयेत. मित्रांनो, जेव्हा तुमचे 50 ते 100 नियमित ग्राहक होतील तेव्हा तुम्ही अधिक डिलिव्हरी कर्मचारी ठेवा, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये टिफिन पुरवठा सुरू करा, विद्यार्थ्यांसाठी मासिक पॅकेज तयार करा, स्वतःचे ब्रँड लोगो पॅकेजिंग तयार करा, गुगल बिझनेस प्रोफाईल आणि सोशल मीडियावर नियमित उपस्थित राहा. छोट्या घरगुती टिफिन सेवेतूनही मित्रांनो मोठा ब्रँड तयार होऊ शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे भांडवल आवश्यक नसते. मोठे स्वप्न, दर्जेदार सेवा आणि ग्राहकांचा विश्वास ही खरी गुंतवणूक असते. मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या घरातून 10 टिफिन पासून सुरुवात करू शकता. उद्या ते 100 होतील आणि भविष्यात हजारो ग्राहकांपर्यंत तुमचा ब्रँड पोहोचू शकतो. सुरुवात लहान करा, पण विचार नेहमी मोठा ठेवा. जर तुम्हाला टिफिन व्यवसायाविषयी ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच व्यवसाय मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्या मनात टिफिन व्यवसायाबद्दल कोणताही प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका कमी गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या फायदेशीर व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती घेऊन भेटणार आहोत. आणि हो मित्रांनो, मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे. धन्यवाद.